पुण्यात आज उघडकीस आलेल्या प्रचंड धक्कादायक प्रकरणानं भ्रष्टाचार किती खोलवर समाजाला पोखरतो याचं जिवंत चित्र समोर आणलंय। सोलापूर जिल्ह्यातील एका शिक्षकाचा शालार्थ आयडी मंजूर करण्यासाठी तब्बल 1 लाख रुपयांची लाच शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे यांनी मागितली होती। सरकारी शिक्षकासाठी एवढी रक्कम जमवणं कठीण असल्यानं त्यांनी घरातील दागिने गहाण ठेवले, उसने पैसे घेतले। नातेवाईकांनी दिलेल्या धीरानं शिक्षकानं धाडस करत एसीबीकडे तक्रार केली आहे। योजनेनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचला आणि आज पुण्यात शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे यांना 1 लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडलाय। पंचनाम्यात पूर्ण रक्कम जप्त करण्यात आली असून प्रकरणाची पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे। काल पुण्यात एक मोठी घटना घडली। जे पुण्यातले जे शिक्षण अधिकारी आहेत उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे यांनी 1 लाख रुपयाची लाचेची मागणी केली आणि यानंतर अँटी करप्शन ब्युरोने ही लाच घेताना त्यांना काल पकडण्यात आले आणि आपल्यासोबत ते तक्रार करतात ज्यांनी तक्रार केली होती। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या आता काय नेमकं हे प्रकरण जर सांगा। एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये माझी मिसेस सर्व्हिसला 2016 पासून आहे। मग विना अनुदानितवरून अनुदानित तत्वावरती 2023ला अनुदानित मान्यता मिळाली आणि मान्यता मिळाल्यानंतर शिक्षण अधिकारी सोलापूर यांच्यामार्फत शालार्थ आयडीसाठीचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे इथं पाठवला जातो। मग तो पाठवल्यानंतर मी 16/6/2025 पासून एक 10 ते 15 वेळेला मी त्यांच्याकडे पाठपुरावा केला असताना मला माहिती नव्हतं की शिक्षण क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार इतका मोठ्या प्रमाणामध्ये आहे। मी पहिल्यांदाच जाणलं आणि ज्या लोक म्हणजे कसे लोक मागतात किंवा काय लोक मागतात ह्याचा एक मला धक्काच बसला। आणि म्हणजे गरिबांचं शिक्षण नाही किंवा गरिबांनी शिक्षण शिकून ह्याच्यामध्ये येऊ शकत नाहीत याची मला जरा जाणीव झाल्यागत वाटली। ज्या वेळेला मी शिक्षण उपसंचालक पुणे इथं ज्या वेळेला माझ्या शालार्थ आयडीसाठी मी आलो माझ्या मिसेसच्या त्यावेळेला क्लर्क ज्या सोलापूर जिल्ह्याला जे माळशिरस तालुक्याला जे आहेत त्यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितलं की फाईल पुटअप करताना त्यांनी फाईल पुटअप केली माझ्यासमोर आणि ते फाईल पुटअप करून शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे म्हणून आहेत त्यांच्या टेबलवर ठेवली। हे माझ्यासमोर त्यांनी ठेवली आणि त्यावेळेला त्यांनी दुसऱ्या दिवशी मी गेलो तर तिथं टेबलवर फाईल होती। मी साहेब म्हणलं नमस्कार, माझीच फाईल आहे हे आणि तुम्ही फाईलचं हे काय करता तर म्हणजे फाईलचं बघतो म्हणले आणि साहेबांच्याकडे पाठवून देतो। मला एक आधार वाटला की काय हे असं काही नसते, होत असते वाटतं चांगलं। मग ज्या वेळेला मी ते म्हणले की पुढच्या वेळेला या, मग पुढच्या वेळेला म्हणलं कधी येऊ, 1-4 दिवसांनी येऊन जावा म्हणलं। 4 दिवसांना आलो तर त्यांनी मिरगण साहेबांनी त्याच्यावरती त्रुटी काढली होती। मग मी म्हणलो की त्रुटी साहेब ठीक आहे मी पूर्ण करून देतो। परत 4 दिवसांनी नंतर गेलो नंतर ते पहिली त्रुटी पूर्ण केली तर दुसरी त्रुटी काढली। मग पुन्हा म्हणलं साहेब हे एवढी मोठी त्रुटी म्हणलं कसं शक्य आहे। मग आदरणीय शिक्षण उपसंचालक डॉक्टर मोरे साहेब यांची भेट घेतली असता मला काय दिसलं त्यांना माझ्यामध्ये काय मानणार। त्यांनी ती फाईल मागून घेतली आणि डायरेक्ट सही केली 3/11ला 3/11/25ला 4/11/25ला परत मी गेलो की ही ऑफिस जे असतं त्याच्यामधनं ती फाईल पुढं शालार्थसाठी ऑनलाईन जाते। त्यांना ते भेटल्यानंतर त्यांनी म्हटले की लगेच काही नाही। मग त्यांचा एक तो असतात किंवा एजंट वगैरे असतात ते म्हणाले की हे पैसे घेतल्याशिवाय काही करत नाहीत। म्हणजे पैसे कशासाठी घेतात काय तर म्हणजे नाही पैसे घेतल्याशिवाय कामच करत नाही, नंतर अशा त्रुटी काढत बसतात। मग मी जरा माहिती घेतल्या तर एकाला 2-2 वर्ष शालार्थ आयडी मिळालेला नाही। ज्या वेळेला 1 लाख, 1.5 लाख, 1.25 लाख जे घेतले त्यावेळेलाच त्या शिक्षकाचा शालार्थ आयडी झालेला आहे। म्हटलं मला मनात मी म्हटलं की बाबा ही मला असं काही करता येणार नाही। मग मी अनेकदा गेलो तर त्यावेळेला ते म्हटले की साहेबांच्याकडे पुढं पाठवलं आहे हे केलं आहे। मग असं 2 वेळेला माझ्या पळापळी झाल्यानंतर मी पैशाची जोडणा केली, सगळ्यांच्याकडून पैसे गोळा केले। कसे गोळा केले पैसे? मी काही लोकांच्याकडून मित्रांच्याकडून पैसे घेतले। माझं काही थोडंसं दागदागिनं होतं, किरकोळ ते थोडंसं घाण ठेवलं, कर्ज स्वरूपामध्ये काही लोकांच्याकडून पैसे घेतले। किती रुपयाची जोडा? 1 लाख रुपयाची जोडणा मी केली
आणि मी घेऊन आल्यानंतर माझे मित्र जे आहेत ते म्हणले की पैसे देऊ नकोस, म्हणजे इतके कष्टांचे पैसे हे केले, म्हणजे पैसे देऊ नकोस आणि अँटी करप्शन ब्युरो आहेत प्रत्येक जिल्ह्याला, तिथं जाऊन घे भेट म्हणते तू. मग मी पहिल्यांदाच, मला त्याचं काही माहिती नव्हतं, मी पहिल्यांदाच तिथं ज्यावेळेला मी गेलो त्यावेळेला DYSP अँटी करप्शनचे गावडे साहेब म्हणून आहेत, ते गावडे साहेबांची भेट झाल्यानंतर मला आमची चर्चा झाली. त्यांनी पाणी चहा वगैरे मला दिले आणि त्यांनी लगेच प्रसाद लोणारे साहेब म्हणून आहेत त्यांची भेट घालून दिली. लोणारे साहेबांनी मला इतकं सुंदर अगदी मित्रत्वासारखं खाद्यवाट ठेवून मला अगदी सांगितलं की माझं एक होप्स निर्माण झाले आणि धाडस आलं. हा, मी पहिल्यांदा फार घाबरलो होतो. त्यावेळेला लोणारे साहेबांनी मला चांगले हे केल्यानंतर सहकार्य केलं. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की सगळी सॉरी की मला हिने 1 लाख रुपये मागितलेले आहेत म्हणलं आणि मी अशी 1 लाख रुपयाची जिम्मे करून आलूया. तर म्हणजे ठीक आहे म्हणते, आता तुम्ही जावा. मग तिथून पुढं आम्ही 17 तारखेला बी गेलो. मग काल त्यांनी मला बोलवलं होतं पैसे घेऊन. काल दिवसभर अक्षरशः मी उभा होतो बिन खाता पिता. तर त्यांनी संध्याकाळी 6 अंधार पडल्यानंतर 6-6:30च्या दरम्यान मला बोलवलं आणि म्हणजे प्रत्येकाचे 1-1 लाख रुपये घेतले, तुमचं 1 लाख रुपये द्या. मग म्हटलं साहेब जरा थोडंसं काहीतरी कमी करा आणि हे घ्या म्हणले. तरी मग ट्रॅप झाला. आणि किती महिन्यापासून आहे थकीत? मी 5 महिन्यापासून ते थकीत होतो. माझं पगार आपला किती 2016 पासून ते आज अखेर विना वेतन काम चालू आहे. ज्यावेळेस एकंदरीत पाहायला गेलं तुम्ही अँटी करप्शन ब्युरोकडे गेला, यावेळेस काय भावना होत्या? कारण की ही सरकारी यंत्रणा आहे आणि ही दोन्हीकडे सरकारी यंत्रणा आहे, आपल्याला न्याय मिळेल का अशी आशा होती का? हो, मला म्हणजे आशा काय वाटत नव्हती, पण ज्या वेळेला मी घाबरत गेलो काय होईल ते होईल. कारण का माझ्याकडे पैसे द्यायची जुडणार नव्हती, कारण मग आता सर्व्हिस सोडायची असा विचार केला होता. मग म्हटलं काय असं बी विषय आपण सर्व्हिस सोडायची तसं बी जर झालं तर झालं, म्हणजे नाही झालं तर राहिलं. ह्या हिशोबानं मी धाडस केलं आणि अँटी करप्शन ब्युरो याच्याकडे मी गेल्यानंतर मला लोणारे साहेबांनी फार सहकार्य केलं. गावडे साहेबांनी आणि त्यांच्या वरिष्ठांनी मला अगदी विश्वासात घेऊन सगळं सांगितल्यानंतर मला एक आधार आला की, आणि त्यांनी विश्वास दिला की तुम्ही आमच्याकडे तक्रार दिली याच्यानंतरचं काम आमचं आहे आणि शालार्थ ID देण्याचं काम आता आम्ही देणार. मग कुठलंही काम असू दे म्हणजे आम्ही देणार. तुमचं मिळालं का? पगार बाकी होता नाही, आता तो शालार्थ ID आम्हाला आता मिळाला. आज सकाळी तक्रार दाखल झाली. तक्रार झाल्यानंतर आज मिळाला मला. ते आता इथून पुढे ते शालार्थ ID मिळणार. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या प्रकारे जे शिक्षण विभागात ज्या प्रकारे लाचखोरी चालते आणि एजंटगिरीचा वापर केला जातो, काय सांगणार यावर? हे प्रत्येक ठिकाणी मला असं आलं नव्हतं, पण प्रत्येक ठिकाणी मिरगणीचे मला बी अनुभव आला. कारण मिरगणीने जे काही बघितलं मी डोळ्यानं बघितलं, काय काय एजंट आहेत, काय एजंटचं नाव काय मला माहित नाही. ते डायरेक्ट येऊन भेटायचे की ते पैसे दिल्याशिवाय, हा तिथंच असायचे, पैसे दिल्याशिवाय काय भेट होणार नाही किंवा काय नाही. मग मी आपलं ऐकायचं आणि गांघरून जायचा. आणि आपण कोणाकडे जायचं? समजा ते एजंट म्हणून आपण गेलो आणि पैसे घेऊन गेला तर काय करायचं? आपणच माझा मी असं करायचं, मी त्यांना भेटायचा. या व्यवहारात पुढे एजंट होता? ह्या व्यवहारात एजंट वगैरे काही नाही, तर डायरेक्टच त्यांनी मला मागणी केली होती. मग मागणी केल्यानंतर मी सुधारणा केली आणि अँटी करप्शनकडे दिलं आणि त्यांनी सापळा रचून व्यवस्थित अगदी सापळा रचून कारवाई चांगली केली. तुमच्यासारख्या नागरिकांना काय आव्हान करणार आपण? माझ्यासारख्या सुशिक्षित क्वालिफाईड जे शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत किंवा इतर क्षेत्रामध्ये जाणारे जे माझे बंधू भगिनी आहेत, यांनी ज्या ज्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये असेल किंवा गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये जर असेल ते पैशाची मागणी जर करणारे असे लाचखोर जर असेल तर ह्यांना एकमेव धडा शिकवायचा जर असेल तर तुम्ही माझ्या बंधू भगिनीनं तुम्ही अँटी करप्शन ब्युरो ह्यांच्याशी संपर्क साधा. 100% तुम्हाला मी सांगतो, खात्रीला एक सांगतो की तुम्हाला न्याय हा 100% मिळणार. आपण सांगितल्याप्रमाणे जसं यांनी सांगितलं की तुम्ही अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधा, न्याय हा तुम्हाला 100% मिळेल. आम्ही काही अँटी करप्शन ब्युरो अधिकाऱ्याशी भेटलो. त्यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या कोणत्याही तक्रारी असू शकतात, आपण आम्हाला द्या आणि आम्ही आपल्याला न्याय मिळवून देऊ.